मैदानावरती चांगला खेळ केला होता. अगदी प्रल्हाद गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळते. अबलेस पंचांच्या पहिला चेंडू फेस करताना गणेश वाघाच्या बॅट मधून सरळ चेंडू चालला सीमारेषा क्लिअर करत 6 धावा. चांगला परफॉर्मन्स केला तर मात्र चांगला सामना पाहायला मिळाला. मागील सामन्याचा विचार केला अजय भस्मात आज सोडलेला झेल आणि तो झेल कदाचित योगेश इलेवन मोहिली संघाला या स्पर्धेत बाहेर घेऊन गेला. विचार केला तर हा फटका चांगला आहे. अगदी शेडाऊन हा फटका पाहायला मिळतो. चेंडू खाली आहे क्षेत्ररक्षक एका धावेवर समाधान मानतोय फलंदाज गणेश वाघे. या बोलेस फटका तर चांगला आहे पण तो चेंडू खाली क्षेत्ररक्षक एका धावेवर समाधान मानतो. या बोलेस 2 षटकांचा सामना या बोलेस प्रल्हाद गोलंदाजी मार्ग होते पाहायला मिळते. मागील सामन्याचा विचार केला तर अगदी 0 या धावसंख्येवरती झेल सोडला तर या प्रल्हाद गोलंदाजाचा आणि एका हाती मात्र झुंजल लढवले त्याने हा फटका गणेश वाघे. परंतु हे फटके कदाचित पहिल्या दुसऱ्या सामन्यामध्ये आले असते तर हा संघ कदाचित मी तर म्हणेन या सामन्यामध्ये जिवंत राहिला. परंतु 14 धावा धाव फलकावरती आहेत. पुन्हा एकदा फटका चांगला आहे परंतु गणेश वाघे येणाऱ्या काही कालावधीमध्ये आता आदिवासी रायगड प्रीमियर लीग पाहायला मिळेल. परंतु आज 2 सामन्यामध्ये त्याला काही करता आले नाही. कदाचित पहिल्या सामन्यामध्ये या प्रकारे फलंदाजी केली असती परंतु आज 3 षटकार त्याच्या बॅटमधून यावेळेस पाहायला मिळतात. यावेळेस 6 चेंडू मात्र फटका फसलाय. चेंडू थांबणार नाही. एक टप्पा घेऊन चालला सीमारेषा क्लिअर करत 4 धावा गणेशच्या बॅटमधून येतो हा चौकार या 4 धावाच्या मदतीनं. 24 धावा धापलकावरती आहेत. 24 धावा धापलकावरती लागल्या गेल्यात. आता अविनाश स्ट्राईक वरती पाहायला मिळतो. संजय या बुलेस मयूर गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये विचार केला प्रल्हाद 24 धावा खर्ची केल्या. आता मयूर गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतात. या बोलेस हा फटका तर चांगला आहे परंतु या बोलेस क्षेत्ररक्षक देखील लाज जेव्हा पाहायला मिळत होता परंतु शेवटच्या क्षणाला हा झेल मात्र अगदी जमिनीला दान केला गेला आणि ते धाव रोखू शकत नाही. एका धावेच्या मदतीने संघ पुढे सरकलाय. 25 धावा धावफलकावरती आहेत. चांगला प्रयत्न केले होते क्षेत्ररक्षकानं परंतु हा झेल अगदी जमिनीला दान केला गेला. मयूर वाघ चौरे गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतात. या बलेस गणेश वाघे खरं तर ही गरज होती पहिल्या दुसऱ्या सामन्यामध्ये परंतु ही गरज आता नसताना फटके येताना पाहायला मिळतात गणेश वाघाच्या बॅटमधून. खरं तर पण पाहू शकाल एकाच गावातले हे 2 खेळाडू ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. गणेश वाघाच्या बॅटमधून आता शेवटच्या सामन्यामध्ये मोठे फटके येताना पाहायला मिळतात. या वेळेस पंच आमच्याकडे वल्ले स्वर चेंडूचा इशारा केला जातो. एक धाव मात्र स्कोरवरती लागली जाते एका धावाच्या मदतीनं. 32 धावा धावफलकावरती आहेत. 32 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. त्या वेळेस मयूर वाघ चौरे गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतात. अगदी काही कालावधीमध्ये या गोलंदाजानं चांगल्या नावारूपाला आला. हा देखील पंच आमच्याकडे वल्ले एका धावाच्या मदतीनं 33 धावा धावफलकावरती. चांगला गोलंदाज मयूर परंतु या वेळेस दिशाहीन गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते.
फटका तर चांगला आहे अगदी क्षेत्ररक्षक नाही आहे त्या ठिकाणी तैनात. सरळ चेंडू साला शंभरशा क्लिअर करत चार धाबाच्या मदतीनं 37 धाबा धापलकावरती पाहायला मिळतात. प्लस 37 धाबा धापलकावरती लागल्या गेल्या त्या प्लस या प्लस स्लो अँड डिलिव्हरी पाहायला मिळते मयूरच्या माध्यमातून. चला जा लगेच मैदानात फलंदाज आपण पाहू शकाल सूर्य देखील असताना गेले त्या प्लेस अंधार पडत चाललाय अजूनही मात्र पहिले सत्र चालू आहे. द्वितीय सत्रामध्ये कदाचित चेंडू दिसणार नाही. जा लगेच या प्लेस रिव्हर्स अटेम्प हा प्रयत्न फसलाय गणेश बागेचा. चला लगेच जा अष्टविनायक 11 डोलिवली संघ लगेच मैदानामध्ये उतरा. गरज आहे 12 चेंडू मग या 38 धावसंख्येची. शेवटचा चेंडू शिल्लक होता. नक्कीच पंच आपण देखील लक्ष द्या. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली होती. नंतर दुसऱ्या चेंडूवरती षटकार 2 वाईट नंतर चौकार नंतर रनआउट फलंदाज आणि हा शेवटचा चेंडू 5वा चेंडू डॉट फेकला ना. यस म्हणजे अजून शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पंच उमेश भोईर आपण देखील लक्ष घ्या कारण की 37 धावा झाल्यात. हे शेवटचा चेंडू 37 धावा दापलकावरती अगदी शतकासाठी रवाना झाला होता अष्टविनायक डोलवले. परंतु शेवटचा चेंडू शिल्लक आहे. मयूर गोलंदाजी मार्क वरती हा चेंडू अगदी पंच सोयर घोषित करताना पाहायला मिळतात. एक 10 स्कोरवरती लागले जाते का धावाची मध्ये ते 38 धाबा धापलकावरती. अडतीस हवा झाल्यात 39 धावसंख्येची गरज आहे.